श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. तर पितृपक्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असेल, म्हणजेच 21 सप्टेंबरला समाप्त होणार आहे. या दिवशी सर्व पितृ अमावास्या असणार आहे. ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे. श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले जाते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले जाते. पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध केले जाते. जर मृत व्यक्तीची मृत्यूची तारीख माहिती नसेल तर अशा परिस्थितीत अमावास्येला म्हणजे सर्व पितृ अमावास्येला श्राद्ध हे केले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते. पण जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले असते. पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे. जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण नेहमी पाण्यातून दूध आणि तीळ मिसळून करावे. पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करावं. पहिली भाकरी गायीला खायला द्या. असे केल्याने देवी देवताचा आशीर्वाद मिळतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात. पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा. असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने पूजा, सेवा आणि दान हे करायचं आहे. आणि म्हणूनच पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्याला दररोज संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश हे प्राप्त होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांच्या श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनाची असंतोष, तसेच आपली मुलं खूप आजारी पडतात, चिडचिड करतात. खूप शिकलेली आहेत आपली मुलं पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून आपल्याला पितृपक्षामध्ये
काही प्रभावी उपायाने सेवा करण्याची गरजही भासत असते। असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला दररोज सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे। एक तांब्याचा कळश घ्या, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्या, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं, तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। तसेच पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्या घरामध्ये हांडा, कळशी जे पण आपण पाणी भरण्याचे भांडी असतात ती कधीही रिकामी ठेवू नये, त्या कायम भरून ठेवावे। कारण असं म्हटलं जातं आपल्या घरामध्ये जिथे पाण्याचा साठा असतो तिथे आपल्या पितरांचा निवास असतो। आता जर तुम्ही माठातलं पाणी पित नसतील तरी पितृपक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला एक माठभर पाणी जे आहे ते आवर्जून आपल्या घरामध्ये भरून ठेवायचं आहे। तुम्ही पाणी पित नसतील तरीसुद्धा तुम्ही ते पाणी भरून ठेवा। दुसऱ्या दिवशी ते पाणी एखाद्या झाडाला तुम्हाला घालून द्यायचं, पुन्हा तुम्हाला नवीन पाणी भरायचं, असं दररोज तुम्हाला करायचं। असं केल्यामुळे सुद्धा आपले पितृ प्रसन्न होत असतात। हिंदू घरामध्ये सकाळी संध्याकाळी देवपूजा करताना दिवे लावतात। वास्तुशास्त्रानुसार दिवा लावणे हे शुभ मानले जाते, पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे खूप शुभ मानले जाते। खरं तर ही दिशा पूर्वजांची मानली जाते, त्यामुळे हा उपाय केल्याने पितृदोष दूर होतो। पितृपक्षामध्ये आपल्याला संध्याकाळी नियमितपणे आपल्या स्वयंपाकघरात जिथे आपण पाण्याचा साठा करतो तिथे एक दिवा लावायचा आहे। आता तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची की अगदी तुम्ही कणकेपासून दिवा हा तयार करू शकता। त्यामध्ये तुम्हाला 2 वातीची 1 वात करून लांब वातही ठेवायचे। तसेच या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल, मोहरीचं तेल किंवा अगदी शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकू शकता। त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत। असा हा दिवा आपल्याला डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही। एक प्लेट घ्या, त्यामध्ये मुठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून जिथे आपल्या स्वयंपाकघरामध्ये पाण्याचा साठा असेल तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो दक्षिण दिशेला वात करून ठेवायचे। दिवा ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं जर नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करून आपल्या पितरांचं स्मरण हे करायचं आहे। असा हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। याशिवाय माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते, कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णाचा निवास असतो। तसेच पितृपक्षामध्ये दररोज आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा एक दिवा हा लावायचा आहे। पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं। पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं। या जगामध्ये केलेली आपली कळत नकळत जी पापं असतात त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तर आपल्याला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची की अगदी तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा घेऊ शकतात। यामध्ये तुम्हाला 2 वातीची 1 वात करून लांब वातही टाकायचे। तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं। तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे, कारण पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा निवास म्हटला जातो आणि पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। आता असा हा दिवा जो आहे तो आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ लावायचा आहे। दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोडे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा, त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। त्यानंतर हात जोडून आपल्या पूर्वजांचं आपल्याला स्मरण करायचं। नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर 21 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा। आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची। यापुढे त्यांचं कायम आपल्याला स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे। हा असा दिवा लावल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच पितृपक्षामध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा एक दिवा लावणं अतिशय शुभ मानलं जातं। हा दिवा आपल्याला मातीची पंती किंवा कणकेपासून तयार करायचं। यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची। तसेच या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं तेल टाकायचं आहे। मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी घरात प्रवेश करत नाही। त्याचबरोबर आपले पितरसुद्धा आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात, कारण असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या या काळामध्ये आपले पित्र आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर येऊन पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे करत, आणि ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात।
तसेच पितृपक्षाच्या या काळामध्ये दररोज आपल्याला दक्षिण दिशेला सुद्धा एक दिवा हा लावायचा, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात की अगदी कणकेपासून दिवा हा तयार करू शकतात. त्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती टाकायच्या. अर्थात काय, तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा. या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल, मोहरीचं तेल की अगदी शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकू शकतात. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे. काळे तीळ टाकल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. आता असा हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला आपल्या घरामध्येच ठेवायचा. एक पाट ठेवा, त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्लेटमध्ये ठेवून ठेवायचा आहे. आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं आणि दक्षिण दिशेलाच आपल्याला तोंड करून बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 108 वेळा ओम पितृ देवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. तसेच जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर आपल्याला ओम पितृ देवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. तसेच तुम्ही पितृस्तुतीसुद्धा करू शकता. आता जर तुम्हाला पितृस्तुती करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. पितृपक्षाच्या काळामध्ये या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला दररोज करायच्या आहेत. पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची घाण किंवा उष्टी खरकटी भांडी ठेवायची नाहीत, कारण जिथे पाण्याचा साठा असतो तिथे आपले पितरांचा निवास असतो. आणि जर आपल्याकडनं कळत नकळत उष्टी खरकटी भांडी किंवा कचरा हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये जमा केला गेला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पितृदोष निर्माण होण्याची शक्यता होत असते. त्याचबरोबर पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये दररोज आपल्याला आपल्या उंबरठ्यावर सुद्धा पाणी हे शिंपडायचं आहे, कारण असं म्हटलं जातं आपले पितृ आपल्या उंबरठ्यावर येत असतात आणि जेव्हा आपण असं हे पाणी शिंपडतं तर ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात. तरी ह्या काही सेवा आहेत, त्याचबरोबर हे काही दिवे आहेत जे आवर्जून दररोज आपल्याला पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे. तुम्ही करून तर बघा, तुम्हाला स्वतः अनुभव येईल की आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होणार आहे. श्री स्वामी समर्थ.